हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपण आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे प्रिमेसी. प्रिमेसीचं मीनिंग आहे द फॅक्ट ऑफ बीइंग प्री इमिनंट, मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे ज्याला जास्त प्राधान्य दिलं जातं त्याला आपण काय म्हणू? प्रिमेसी. प्रिमेसीचं मराठीमध्ये मीनिंग आहे प्राधान्य. प्राधान्य किंवा आपण म्हणू प्राथमिक, प्रमुख पद. ओके, तर हे मराठीमध्ये मीनिंग आहे प्रिमसीचं. याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया. सो सिनोनिम आहे प्रायोरिटी, प्रिसिडेन्स, प्री एमिनन्स. अँटोनिम्स आहे लास्ट प्लेस, बॉटम, लास्ट पोझिशन. ओके, ज्याला फर्स्ट प्रिफरन्स दिलं जाते, फर्स्ट प्राधान्य दिलं जाते त्याला आपण प्रिमसी असं म्हणतो. त्याचं मराठीमध्ये मीनिंग आहे प्राधान्य, प्राथमिक, प्रमुख पद. आणि त्याचं अपोजिट आहे लास्ट प्लेस, बॉटम, लास्ट पोझिशन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेझिलियन्स. रेझिलियन्सचं मीनिंग आहे द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स ऑर ऑब्जेक्ट टू स्प्रिंग बॅक इन टू शेप, इलास्टिसिटी. तर असं काही, जसं रबर आहे, रबरला आपण किती पण खेचलं तरी तो सोडल्यावर जागच्या जागी जातो. तर त्याला काय, त्याला लवचिकपणा खूप आहे. तर काय म्हणू आपण रेझिलियन्सला मराठीमध्ये? लवचिकपणा असणे किंवा लवचिकता असणे. तर मराठीमध्ये आपण त्याला म्हणू लवचिकता किंवा लवचिकपणा. ओके, सो मराठीमध्ये म्हणतो रेझिलियन्सला आपण लवचिकता. त्याचे सिनोनिम आहे फ्लेक्झिबिलिटी, फिलिएबिलिटी, सप्लिनेस. अँटोनिम आहे रिजिडिटी, फ्रेजिलिटी आणि वल्नरेबिलिटी. तर हे आहेत सिनोनिम आणि अँटोनिम रेझिलियन्सचे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अपॅरंट. अपॅरंटला काय म्हणतात? अपॅरंटचं मीनिंग काय आहे? सो अपॅरंटचं मीनिंग आहे क्लिअरली विजिबल ऑर अंडरस्टूड, ऑब्वियस. म्हणजे जे स्पष्टपणे दिसून येते किंवा स्पष्ट आहे त्याला आपण अपॅरंट म्हणू. तर याचं मराठीमध्ये मीनिंग आहे स्पष्टपणे दिसणारे किंवा स्पष्ट. ओके, सो अपॅरंट म्हणजे होते स्पष्ट दिसणारे आणि स्पष्ट. त्याचं सिनोनिम आहे एव्हिडंट, प्लेन, ऑब्वियस. अँटोनिम्स आहे अनक्लिअर आणि ऑफकोर्स. नेक्स्ट वर्ड आहे टाउटेड. टाउटेडचं मीनिंग आहे अटेम्प्ट टू परस्यूड पीपल ऑफ द मेरिट ऑफ. म्हणजे अशी कला असणे की लोकांना पटवून देणे की काय आहे ते, म्हणजे लोकांना पटवण्याचा प्रयत्न करणे. ओके, जसं आता कोणीतरी सेल करत आहे, काही एखादी वस्तू विकत आहे, तर त्याला असं काही म्हणणे, असं काही बोलणे, अशा प्रयत्न करणे की त्याने ते घेतलंच पाहिजे. तर लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्याचा मीनिंग काय आहे? टाउटेड. ओके, मराठीमध्ये मीनिंग आहे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे. तर हा मराठीमध्ये मीनिंग होतो टाउटेडचा. सिनोनिम आहे कमेंट, एंडॉर्स, प्रेज. अँटोनिम्स आहे फॉरगॉटन, सप्रेस. तर टाउटेड म्हणजे काय होते? काही पण, समजा एखादं एक्झाम्पल घेऊ की काही पण कोणाला विकायचं आहे तर त्याला ते विकण्याकरता प्रयत्न करणे, लोकांना पटवून देण्याकरता की हे किती चांगली वस्तू आहे. ओके, लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच होतो टाउटेड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो जो आजचं वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे त्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे रॅन्सम. तर रॅन्सम म्हणजे काय होत असते? किडनॅपर मनीची डिमांड करत असते. जर समजा एखाद्या मुलाला किडनॅप केलेला आहे तर त्यांच्या पॅरेंट्सकडे किडनॅपर ती मनीची डिमांड करत असते, तर त्याला काय म्हणत असतो आपण वन वर्ड मध्ये? रॅन्सम. ओके, अमाऊंट ऑफ मनी डिमांडेड बाय किडनॅपर्स, त्याला म्हणत असतो रॅन्सम.
नेक्स्ट वर्ड आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये, तो आहे इरिगेट. इरिगेटचं मिनिंग आहे टू सप्लाय लँड विथ वॉटर बाय आर्टिफिशियल मीन्स. म्हणजेच पाईप व छोट्या कॅनल थ्रू जमिनीला किंवा पिकांना पाणी पुरवणे. नॅचरली तर पावसा थ्रू पाणी प्रोव्हाइड होत असते लँडला आणि लँडला आणि जे काही क्रॉप्स आहे, पिकं आहे त्यांना. पण आर्टिफिशियली जिथे पाणी पुरवल्या जाते तर त्याला आपण काय म्हणतो, इरिगेट करणे म्हणतो. म्हणजे पाईप थ्रू किंवा स्प्रिंकलर्स लावतात, तर आर्टिफिशियली पाईप किंवा कॅनल थ्रू जे पिकांना आणि जमिनींना पाणी पुरवल्या जाते त्याला आपण इरिगेट म्हणतो. तर हा आहे वन वर्ड यूज होतो त्याकरता, इरिगेट हा शब्द. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ते आहे ऑल सेट. ऑल सेटचं मिनिंग आहे इफ यू आर ऑल सेट यू आर रेडी फॉर समथिंग. म्हणजे तुम्ही रेडी आहे ते वस्तू करायला, ते गोष्ट करायला. म्हणजे तुम्हाला ट्रिपला जायचं आहे तर तुम्ही काय म्हणा, आय एम ऑल सेट टू गो टू गोवा ट्रिप. ओके, सो म्हणजे तुम्ही पूर्णपणे रेडी आहे, पूर्णपणे तयार आहे, म्हणजे तुम्ही ऑल सेट आहे. आता जसे एक्झाम्स येत आहेत, कोणी कोणी ऑल सेट आहे एक्झाम देण्याकरता, म्हणजे त्यांचं पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे. तर तसं एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल आहे जॉन पुट ऑन हिज हेल्मेट अँड ही वॉज ऑल सेट फॉर द मोटरसायकल रेस. म्हणजे जॉननी हेल्मेट घातलेलं आणि तो मोटरसायकल रेस करता पूर्णपणे तयार आहे, पूर्णपणे रेडी आहे, ऑल सेट आहे. नेक्स्ट आहे ब्रास मंकी. ब्रास मंकीचं मिनिंग काय आहे, तर त्याचं मिनिंग आहे इफ इट्स ब्रास मंकी वेदर or cold enough to freeze the balls of a brass monkey it is extremely cold. म्हणजेच एकदम एक्स्ट्रीमली कोल्ड वेदर जे आहे, जसं की आता काश्मीर मध्ये झालेलं आहे, तिथे पाणी गोठत आहे, जे झील आहे तिथले, तर ते तिथलं पाणी पूर्ण गोठत आहे, तर त्या थंडीला काय म्हणत असते, ब्रास मंकी. म्हणजेच गोठवण्या इतपत थंड. ओके, गोठवण्या इतपत थंड म्हणजे काय होत असते, ब्रास मंकी. तर इडम्स अँड फ्रेज मध्ये आपण बघितलेले आहे ऑल सेट आणि ब्रास मंकी. ऑल सेट म्हणजे तुम्ही पूर्णपणे रेडी आहे, पूर्णपणे तयार आहे. नेक्स्ट आहे ब्रास मंकी. ब्रास मंकी म्हणजे गोठवण्या इतपत थंड जे असते वेदर, त्याला म्हणतो आपण ब्रास मंकी. नेक्स्ट आहे रॅन्सम. रॅन्सम म्हणजे किडनॅपर्स जे मनीची डिमांड करत असतात त्याला आपण रॅन्सम असं म्हणू. नेक्स्ट आहे इरिगेट. इरिगेट म्हणजे आर्टिफिशियली पाईप किंवा कॅनल थ्रू जे प्रोव्हाइड केले गेल्या जाते पाणी पिकांना, त्याला आपण इरिगेट म्हणतो. नेक्स्ट वोकॅब्युलरी मध्ये आहे प्रिमेसी. प्रिमेसी म्हणजे ज्यांना प्राधान्य दिलं जातं, फर्स्ट प्रिफरन्स दिलं जातं, त्याला प्रिमेसी असं म्हणू आपण. नेक्स्ट आहे रिझिलियन्स. रिझिलियन्स म्हणजे ज्याला खूप लवचिकता आहे, जो खूप फ्लेक्झिबल आहे, त्याला आपण रिझिलियन्स म्हणू. नेक्स्ट आहे अपॅरंट. अपॅरंट म्हणजे जे स्पष्टपणे दिसत आहे त्याला आपण अपॅरंट असं म्हणू. नेक्स्ट आहे टाउटेड. टाउटेड म्हणजे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे, जो करतो त्याला आपण टाउटेड असं म्हणतो. ओके, सो हे झाले आपले आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि यावर सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात राहील वर्ड्स. थँक्यू.